आणि यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वारगेट बस स्थानकावरती दाखल झालेत पाहणी करण्यासाठी। शिवशाही बसमध्ये एका तरुणीवरती बलात्कार करून नराधम आरोपी फरार झालेला आहे आणि त्यानंतर स्वारगेट स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, कारण का अनेक बंद गाड्यांमध्ये साड्या, शर्ट्स आणि वापरलेली कॉन्डोम्स सापडलेली आहेत। रवींद्र धंगेकर यांनी काल बोलत असताना स्वारगेट बस स्थानकामध्ये अनेक अवैध प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील केलेला होता। इकडे गुंड वावरत असतात, इकडे मटक्याचे अड्डे आहेत आणि अनेक विकृत लोक इकडे वावरत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता। आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर आता स्वतः अमितेश कुमार हे स्वारगेट स्थानकाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात इकडे गृहराज्यमंत्री देखील दाखल होणार आहेत, योगेश कदम देखील दाखल होणार आहेत आणि इथल्या संपूर्ण प्रकाराची पाहणी केली जाणार आहे। 48 तास उलटून गेलेले आहेत, पण अद्यापही फरार आरोपी सापडलेला नाहीये। त्याचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना झालेली आहेत। जो या आरोपीला पकडून देईल त्याला 1 लाखाचं बक्षीस देखील पोलिसांकडून जाहीर करण्यात आलंय, पण अजूनही आरोपीचा शोध लागलेला नाहीये। पण एकूणच सध्या पुण्यामध्ये जे घडतंय त्यानंतर पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पुण्यातली वाढती गुंडगिरी सध्या चिंतेचा विषय बनलेली आहे आणि सध्या आरोपी दत्तात्रय गाडे ज्याने त्या 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केला त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। स्वारगेट बस स्थानकामध्ये हा सगळा प्रकार घडला, ज्या बस स्थानकामध्ये कर्मचारी असतात, प्रवाशांची रेलचेल असते, सुरक्षा कर्मचारी असतात, त्या कोणाच्याही नजरेस न येता हा एवढा मोठा गंभीर गुन्हा कसा घडला हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, अमितेश कुमार पोहोचलेले आहेत, पुणे पोलीस आयुक्त, कोणकोणत्या गोष्टींची पाहणी करतायत? होय, काही वेळापूर्वीच अपर पोलीस आयुक्त इकडे आले होते आणि त्याच्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। स्वारगेट आगाराची, स्वारगेटच्या ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली त्या सगळ्या घटनेची पाहणी करतायत। त्यांच्यासोबत डीसीपी स्मार्तना पाटील देखील आहेत, ज्या कालपासून या घटनेवर लक्ष देऊन आहेत। 8 टीम पोलिसांच्या आधी तैनात करण्यात आल्या होत्या, मात्र आता त्या टीम 11 ते 13 क्रमांकावर गेल्या आहेत आणि या सगळ्या टीम्स मिळून, पोलीस आयुक्त मिळून आणि या सगळ्याचा या आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करतायत। मात्र सध्या सीपी जे आहेत ते या बस स्टॉपवर दाखल झाले आहेत, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत, पोलिसांची चर्चा करतायत, सामान्य नागरिकांशी देखील ते चर्चा करताना दिसत आहेत। एवढंच नाही तर आगारात जाऊन ते देखील सगळ्या गोष्टी पडताळणी करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर माध्यमांना ते काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहावं लागणार आहे। एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी पुण्यातल्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्यामुळं हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आता पुणे पोलीस सक्रिय झालंय। कालपासून पुणे पोलीस या सगळ्या आरोपीचा शोध घेत आहेत। 48 तासाहून अधिक तास उलटून गेले तरी हे आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागला नाहीये, त्यामुळे सीपींना या स्वारगेट बस स्टेशनवर येऊन इथे सगळी पाहणी करावी लागते। प्रज्ञा, शिवानी, या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे इथून हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे स्वारगेट स्थानकापासून, तरी सुद्धा इथे पोलिसांची गस्त का नव्हती किंवा पुरेशी सुरक्षा व्यवस्था इथे का नव्हती? आता हा प्रकार घडल्यानंतर या सगळ्या स्थितीमध्ये काही बदल होणं अपेक्षित आहे, तसे काही निर्णय होत आहेत? अर्थात यावर कालपासूनच चर्चा सुरू आहे। हा विचारला जात, जर इथे बाजूला सुरक्षा दल आहे आगाराचं आणि बाजूला पोलीस स्टेशन जरी असलं तरीही सकाळी 5:30च्या दरम्यान वर्दळ जरी असली तरीही अशी घटना जर घडत असेल तर इथे सुरक्षा धाब्यावर टांगली आहे का? पोलीस प्रशासन काय करतंय? आगार प्रमुख, आगार व्यवस्थापक काय करतायत? आणि महत्त्वाचं म्हणजे इथले सुरक्षा रक्षक जे होते ते काय करत होते? हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत। सुरक्षा रक्षकांचं निलंबन देखील करण्यात आलं आहे। आता नेमकी कोणावर कारवाई होते? पोलीस प्रशासन या आरोपीचा शोध कशा पद्धतीने घेतात हे सगळं बघावं लागणार आहे। निश्चित। आणि शिवानी, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।